सर काय सांगणार सर आजपासून आपल्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आज सावंगी जिल्हा परिषद गट आणि पळशी पंचायत समिती गण आणि सावंगी पंचायत समिती गण या प्रचाराचं शुभारंभ आज पळशी येथून आदरणीय रावसाहेब दानवे दादा आणि आमचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या उपस्थितीत आज पार पडत आहे. आणि हा उत्साह भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जोरात आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता ही तयारी करून आता आम्ही कार्यालयाच्या उद्घाटनाकडे रवाना होतो. तर आपलं कोणत्या विकास कामांना घेऊन आपण जनतेसमोर आले? सर्वप्रथम विकास काम डेव्हलपमेंट तर भारतीय जनता पार्टी सगळीकडेच करते. तुम्ही पाहताय रस्ते होत आहे, पाणी जलजीवन मिशन मधून गावागावात पाणी पोहोचते. पण आता ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये आम्ही जास्त प्रमाणात भर देणार आहोत. भविष्यामध्ये एक एक लाभार्थी शोधून त्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही या येणाऱ्या भविष्य काळात करणार आहोत. मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मतदारांना आवाहन करणार की कामाचा माणूस निवडा, कामाच्या माणसाला मतदान करा. जो तुमच्या कामाला येईल, अर्ध्या रात्री कामाला येईल अशा माणसाला निवडा आणि मतदान करा. तर पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तिकडे भाजपाने जे ते फार मोठी बाजी मारली, याबद्दल काय सांगणार? भाजपा देशात सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे आणि भाजपावर एक लोकांचा विश्वास आहे, महिलांचा विश्वास आहे, लहान लहान मुलांचा भाजपावर विश्वास आहे. म्हणून आज भाजपाची ही घोडदौड सुरू आहे. आपल्या परिसरात जसं पाहायला मिळतं आपल्या मतदारसंघाचे रस्त्यांच्या वगैरे समस्या भरपूर आहेत लोकांच्या, याबद्दल आपण काय? समस्या नाहीये लोकांच्या, पण जे भारतीय जनता पार्टीने जिथे जिथे काम केलं मोठे मोठे कामं झाले. पण आता छोटे छोटे कामं, शेतकऱ्याच्या बांधावरचे रस्ते, गावागावातले छोटे छोटे रस्ते जे जिल्हा परिषदच्या अंतर्गत गेल्या इतके दिवसापासून आपल्याला माहिती की जिल्हा परिषद निवडणुका नाही झाल्या, तिथे सदस्य नाही, तर प्रशासक राज होतं. आता ज्या वेळेला आपल्याला संधी भेटेल त्यावेळेला आपण जिथे जिथे लोकांना गरज पडेल तिथे उभं राहून ते विकास कामं करण्याचा प्रयत्न करू. आपलं संपूर्ण नाव सांगावं, आपल्यासोबत कोण कोण आहे? मी अजिनाथ बाबूराव धमणे आणि माझ्या सोबत आहे पळशी गणातून निर्मळाताई अंकुशराव पळसकर आणि सावंगी गणातून सुमनभाई पूनमचंद चव्हाण या उमेदवार आहेत. धन्यवाद. येत्या 7 तारखेला सगळ्यांनी मतदान करावं. आपण आपला अधिकार आणि हक्क आहे तो करून मतदान जास्तीत जास्त प्रमाणात करावा असे सर्वांना आवाहन करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.